जे घरगुती सिलेंडर वापरतो त्यालाही एक्सपायरी डेट असते. ती एक्सपायरी डेट कशी ओळखायची हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. तुम्ही जर सिलेंडरचे नीट निरीक्षण केले तर सिलेंडरच्या वरच्या भागाला ज्या 3 पट्ट्या असतात त्या 3 पट्ट्यावर ABCD पैकी एक अक्षर आणि काही अंक दिलेले असतात. तीच आपल्या सिलेंडरची एक्सपायरी असते. अक्षर हे महिन्याची एक्सपायरी दर्शवत असतात तर अंक हे वर्षाची. सिलेंडरमध्ये जर ABCD पैकी एखादा अक्षर असेल तर A म्हणजे तुमचे सिलेंडर जानेवारी ते मार्च या महिन्यामध्ये एक्सपायर होणार. बी म्हणजे एप्रिल ते जून या महिन्यामध्ये एक्सपायर होणार. सी म्हणजे जुलै ते सप्टेंबर या महिन्यामध्ये एक्सपायर होणार. आणि डी म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये तुमचे सिलेंडर एक्सपायर होणार. समजा तुमच्या त्या 3 पट्टीपैकी एका पट्टीवर D27 असं लिहिलेलं असेल तर तुमचं सिलेंडर डी म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये आणि 27 म्हणजे 2027 मध्ये, म्हणजे तुमचं सिलेंडर ऑक्टोबर डिसेंबर 2027 मध्ये एक्सपायर होणार. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब